लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नामफलकाचे अनावरण। परभणीत विविध मान्यवरांच्या हस्ते झाले अनावरण। परभणी येथे परभणी जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेच्या नामफलकाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी मारोतराव बनसोडे, सुरेश भुमरे, विठ्ठल मामा रबदडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर सुनील देशमुख, अरविंद काका देशमुख, पांडुरंग लोखंडे, प्राध्यापक तुकाराम साठे, आनंद बनसोडे, नारायण पिसाळ, अभय कुंडगीर, लक्ष्मण बोबडे, राजेश पालटणकर तसेच समाज बांधव संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नामफलकाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांचं स्वप्न लवकर साकार होईल। या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा अश्वारूढ पुतळा उभा राहते। त्याचबरोबर या ठिकाणी शिष्यवृंदाच्या माध्यमातून सर्व सोयीनियुक्त असं या ठिकाणी हे भव्य स्मारक सर्व समाज बांधवांच नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण परभणी जिल्ह्याचं स्वप्न लवकर साकार करू। किती कालावधी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या देशामध्ये जे कार्य केलं, जात धर्म पंथ यांच्या पुढे जाऊन प्राणी मात्रावर सुद्धा प्रजेवर सुद्धा प्रेम केलं, अशा राजमाता अहिल्याबाई होळकरांचा एक महान भव्य दिव्य असा पुतळा व्हावा ही परभणीमधील धनगर समाज बांधवांची इच्छा होती। 12 मे 2022ला महानगरपालिकेने ठराव घेतला आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यासाठी एक नियोजित जागा त्यांनी दिली। राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यासाठी धनगर समाज आग्रही आहे आणि तो पुतळा स्थापन व्हावा यासाठी आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली। परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।